टिपू सुलतानच्या विधानाचा आधार घेऊन भाजपचा हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. तर उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपूचा फोटो लावण्यामध्ये गैर काय, माजी आमदार आसिफ शेख यांचा सवाल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 2 लाखांचं बक्षीस देऊ, भाजप आमदार नारायण कुसे यांची घोषणा. जालन्यामध्ये भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन. बुलडाण्यामधल्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथेफिरूकडून विटंबना, पोलिसांकडून आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद. धाराशिव जिल्हा परिषदेमधील अध्यक्ष उपाध्यक्ष पदावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच, शिवसेनेकडून भाजपला 2.5 वर्षांचा फॉर्म्युला. फडणवीस आणि शिंदे लवकरच निर्णय घेणार. अलिबागमध्ये दीक्षा शहा यांच्यासाठी जमिनीची दलाली नेमकं कोण करतंय? नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवरती निशाणा. तर संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे, नार्वेकरांचा पलटवार. मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेमधल्या 5 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी MMRDA कडून पथकाची स्थापना. कामाची पाहणी करून लवकरच अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार. ATSची राज्यामध्ये 21 ठिकाणी छापेमारी. अहिल्यानगरमधील कारवाईच्या दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडली. दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे. आणि T20 विश्वचषकामध्ये काही वेळातच भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती भिडणार दोन्ही संघ. टीम इंडियाचं मनोबल वाढवण्यासाठी रोहित शर्मा देखील स्टेडियममध्ये पोहोचला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.